नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? ठरलं तर मग मालिकेत सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य सर्वांसमोर उघड झालं. त्यामुळे सध्या सुभेदारांच्या घरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. खऱ्या तन्वीची ओळख पटल्यावर रविराज किल्लेदारांनी आपली सर्व प्रॉपर्टी आपल्या लेकीच्या नावावर केली. ही गोष्ट जेव्हा नागराजला समजते तेव्हा तो प्रचंड संतापतो. सायली मात्र आपल्या घरच्यांचं हे प्रेम पाहून खूपच भारावून जाते. दुसरीकडे सायलीच्या आनंदात भर पडणारी आणखीन एक गोष्ट घडणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून सायली वात्सल्य आश्रमासाठी आणि मधुभाऊंच्या सुटकेसाठी लढा देत असल्याचं पाहायला मिळते. सायली आणि वात्सल्य आश्रमाचं नातं खूप जवळचं आहे. त्यामुळे आता मधुभाऊंनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मधुभाऊ आश्रमात सगळ्या मुलांना एकत्र जमवतात आणि सांगतात, सायली, आजपासून या वात्सल्य आश्रमाची जबाबदारी तुझ्यावर आहे. मधुभाऊंनी आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली हे पाहून सायलीचे डोळे पाणवतात. ती म्हणते, मधुभाऊ, इथल्या प्रत्येक मुलीला प्रेम, न्याय, आधार नक्कीच मिळेल. तुम्ही जसं या घराला घरपण दिलं तसं हे सगळं मी सुद्धा जपेन. मधुभाऊंना सुद्धा त्यांच्या लाडक्या सायलीवर पूर्ण विश्वास असतो. एकीकडे सायलीच्या आयुष्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असताना दुसरीकडे प्रिया जेलमधून सायलीविरुद्ध मोठं कारस्थान रचत असते. ती म्हणते, सायली, तुझं खूप प्रेम आहे ना वात्सल्य आश्रमावर, खूप जीव आहे ना आश्रमावर, पण आता हा आश्रम तुझा जीव घेईल. आता नेमकं प्रिया काय करणार? या क्रूरतेच्या खेळात नेमकं काय घडणार? सायली आपल्या कुटुंबापासून कायमची दुरावणार की प्रियाला चांगला धडा शिकवणार, हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर असंख्य कमेंट्स केल्या आहेत. प्रिया, मान अशी कशी काय करतेस? किती ओव्हर ॲक्टिंग वाटते. जेलमधून हे सगळं कसं काय सुचते? सारखं तेच तेच बघायचा कंटाळा आलाय. किती फालतूगिरी सुरू आहे या मालिकेत. बंद करा मालिका. प्रेक्षकांना वेडं बनवले अशा प्रक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत. दरम्यान हा विशेष भाग 23 जुलैला रात्री 8:30 वाजता प्रसारित केला जाईल.